शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद. घाव दुःखाचा भरणार तूच रे, घाव दुःखाचा भरणार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे, घाव दुःखाचा भरणार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे. पुण्यपदरात माझ्यान काही, पुण्यपदरात माझ्यान काही, पाप जाळ्यात काया फसेही, पाप जाळ्यात काया फसेही, आज पाप्यास उद्धार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे, घाव दुःखाचा भरणार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे. गुंतुनी मोह पाशात स्वामी, गुंतुनी मोह पाशात स्वामी, दूर गेलो तुझ्यापासूनी मी, दूर गेलो तुझ्यापासूनी मी, तरी दीनास स्वीकार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे, घाव दुःखाचा भरणार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे. आजचा म्हणण्याकरिता देवाचे वचन स्तोत्र संहिता 147 अध्याय 1 ते 7 वचन. स्तोत्र संहिता 147 अध्याय 1 ते 7 वचन. परमेश्वर चांगला आहे म्हणून त्याची स्तुती करा, आपल्या देवाचे गुणगान करा. त्याची स्तुती करणे चांगले आणि आल्हाददायक आहे. परमेश्वराने यरूशलेम बांधले. इस्रायलाच्या ज्या लोकांना कैदी म्हणून नेले होते त्यांना देवाने परत आणले. देव त्यांच्या विदीर्ण हृदयावर फुंकर घालतो आणि त्यांच्या जखमांना मलमपट्टी करतो. देव तारे मोजतो आणि त्याला प्रत्येक ताऱ्यांचे नाव माहीत असते. आपला प्रभू खूप मोठा आहे, तो फार शक्तिवान आहे. त्याला माहीत असलेल्या गोष्टींना मर्यादा नाही. परमेश्वर नम्र लोकांना मदत करतो, परंतु तो वाईट लोकांना अडचणीत टाकतो. परमेश्वराला धन्यवाद द्या, आपल्या देवाची वीणेवर स्तुती करा. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये या सकाळच्या समयी आपण सर्वांना सलाम. देवाचं वचन आम्ही आज वाचत आहोत, जे स्तोत्र 147 आणि 1 ते 7 वचन आम्ही पाहतो. या ठिकाणी परमेश्वर आपल्या वचनांमध्ये दाऊद राजा म्हणतोय की परमेश्वराचे स्तोत्र गाणे किती चांगले आहे. तो जवळ करतो, त्यांना तुच्छ लेखित नाही, तर त्यांच्यावर तो प्रीती दाखवतो. त्यांच्या मनाच्या वेदना तो जाणतो आणि त्याच्यावर तो इलाज पण करतो. तो परमेश्वर त्यांची काळजी घेतो. त्यांच्या मनामध्ये जे दुःख साचलेलं आहे तो बाहेर काढून त्यांना आनंदाने भरतो. इतकंच नाही तर देवाचं वचन म्हणते का तो या सर्व सृष्टीला जसं बनवलेलं आहे
तसं त्याची तो गंती करणारा देव आहे. त्याच्या समोर सर्व काही लपलेलं नाही, तर सर्व काही उघड आहे आणि तो प्रत्येकाला त्याची नावं देऊन त्यांची गणती आपल्याकडे तो ठेवतो. आज तो माझी आणि तुमची या जगामध्ये 133 करोड लोक आहेत, परंतु याच्यामध्ये पण माझी आणि तुमची गणना त्याच्या दृष्टीत आहे आणि तो निश्चित तुम्हाला आणि मला तो ओळखतो, तो जाणतो आणि तो माझी आणि तुमची तो नावेने तो हाक मारतो. जेव्हा आम्ही त्याच्याकडे प्रार्थना करतो, तो आमची प्रार्थना तुच्छलेखित नाही, तर तो आमच्या प्रार्थनेचं उत्तर देतो. कारण का तो थोर सामर्थ्य देव आहे, त्याची बुद्धी अगम्य आहे. तो आमच्या सोबत ती बुद्धी ज्यावेळेस देतो, तर आम्ही त्याचं जर जिवंत उदाहरण बघितलं तर सोलोमन राजा, तो राजा ज्याच्या अंतःकरणामध्ये, ज्याच्या जीवनामध्ये एक छोटीशी बुद्धी दिली, ज्यामुळं तो सर्व जगामध्ये त्याची गणना झाली आणि त्याचं कौतुक झालं. त्याला तो उद्भव नवीन वैभवाने भरला. आज परमेश्वराच्या त्या बुद्धी आणि ज्ञानाने भरण्यासाठी आज मला आणि तुम्हाला त्याच्याकडे आम्ही पाहायला पाहिजे, त्याच्याकडे याचना करायला पाहिजे, त्याच्याकडून ती बुद्धी मिळवायला पाहिजे. तो परमेश्वर म्हणतोय की तो आम्हाला तुच्छलेखित नाही, तर जेव्हा आम्ही लीन होतो आणि त्याच्याकडे आम्ही आपले डोळे लावतो, तो परमेश्वर निश्चित आमच्या प्रार्थनेला ऐकून उत्तर देणारा देव आहे. प्रभू येशूचं वचन म्हणते, मागा म्हणजे तुम्हास मिळेल, ठोका म्हणजे तुम्हास प्राप्त होईल आणि परमेश्वर म्हणतो की शोधा म्हणजे सापडेल. आज काय आम्ही मागत आहो का? आज काय आम्ही शोधत आहो काय? अनेक दिवसापासून आम्ही शोध घेतला असेल, परंतु आज जर आम्ही मागू तर प्रभू निश्चितच देईल आणि आमच्या जीवनाला, आमच्या अंतःकरणाला तो आशीर्वादाने भरेल. प्रार्थना करूया. पराक्रमी परमेश्वर पिता, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुझ्या चरणाजवळ येतो. धन्यवाद करतो या सकाळच्या समय प्रभू. तुझं वचन सांगते की तू आमची प्रार्थना ऐकणारा देव आहे. तू आमच्या जीवनामध्ये आमच्या अपेक्षाच्या पलीकडे आपली बुद्धी प्रदान करणारा देव आहे. तू आमच्यावर दृष्टी करणारा देव आहे. आमचं नाव घेऊन तू हाक मारणारा देव आहे. आज प्रत्येकाची तू काळजी घे आणि परमेश्वर बाप्पा, जे कोणी गुडघे टेकून आज प्रार्थना करीत आहे, त्यांच्या प्रार्थनेकडे तुझं लक्ष असू दे. प्रभू, तू लीनाला जवळ करतोस, खेदित मनाच्या अंतःकरणाला तू जवळ करून प्रभू त्यांची प्रार्थना ऐकतोस. आज जे कोणी दुःखी अंतःकरणाने, जे कोणी अपेक्षेने प्रभू तुझकडे मागत आहे, त्यांना तू प्रदान कर आणि आजचा हा दिवस त्यांच्यासाठी शुभ आणि प्रभू आशीर्वादाचा होऊ दे. आनंदाचा भर, शांतीने भर. त्यांच्या दुःखातले, त्यांच्या प्रभूची जीवनातले चिंता, त्यांच्या मनातली प्रभूची कष्ट तू हेरून काढ. आणि प्रभू, मी प्रार्थना करतो, तुझ्या विसावाने त्यांचं अंतःकरण, त्यांचं जीवन भर, त्यांचं कुटुंब तुझ्या शांतीने भर आणि सर्व महिमा तुला मिळते. प्रार्थना येशूच्या नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. साऱ्या विश्वाचा आधार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे, घाव दुःखाचा भरणार तूच रे, घाव दुःखाचा भरणार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.